कोल्हापूर राजापूर या राज्यमार्गावर बाजार भोगाव इथल्या मुख्य बाजारपेठ परिसरात बिबट्याचा वावर आढळलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। कार्तिकी धाबा ते हॉटेल सिद्धी धाबा या दरम्यान रात्री 8च्या सुमारास बिबट्या एसटी बसच्या समोरून गेल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रात्रीच्या वेळेस बाहेर पडणं ग्रामस्थ टाळत आहेत। पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव इथं मुख्य बाजारपेठेमध्ये बिबट्या आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। 10 ते 12 दिवसांपूर्वी परिसरात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचा फोटो टिपला गेला होता। त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं निष्पन्न झालं होतं। दरम्यान बाजार भोगावरून मुख्य मार्गाने चाललेल्या एसटी समोर अचानक बिबट्या आल्यानं प्रवाशांची तारांबळ उडाली। हा बिबट्या शेजारील शेतात निघून गेला। त्यानंतर प्रवाशांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली। त्यानुसार वनरक्षक मच्छिंद्र नवाळी यांच्यासह ग्रामस्थांनी पाहणी केली असता मुख्य रस्त्या शेजारी तसंच रोहन गुरव यांच्या घरामागील शेतात बिबट्याची पावलं आढळली। मुख्य बाजारपेठेत बिबट्या दिसल्याचं समजताच कुंभी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील, रोहन गुरव, नितीन हिरडेकर, युवराज पाटील, संजय खवळे यांच्यासह नागरिकांनी वनरक्षक कर्मचाऱ्यांना माहिती दिली। दरम्यान प्रकाश पाटील यांनी पन्हाळा परिक्षेत्राचे वनाधिकारी अजित माळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क होत नसल्यानं संतप्त नागरिकांनी बाजार भोगावमधील वन कार्यालयाला टाळं ठोकलं। परिसरात गवा आणि बिबट्याचा वावर असतानाही वन अधिकाऱ्यांकडून गांभीर्य दाखवलं जात नाही। गव्यांच्या हल्ल्यात किसरूळमधील शेतकऱ्याचा बळी गेलाय, तर बिबट्यानं रेडको आणि कुत्र्याचा फडशा पाडलाय। आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्हाधिकारी आणि उपवन संरक्षकांना भेटूनही ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। दरम्यान बिबट्याचा शोध लागत नाही तोपर्यंत बाजार भोगावमधील शेतकऱ्यांनी शेतात जाणं टाळावं असं आवाहन ग्रामपंचायतीनं केलंय।